नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, जी साडी मी तुम्हाला दाखवलेली आहे त्याच्यामधलं ब्लाऊज पीस पण मी कट करून घेतलेलं आहे. तर बघा, त्याच्यानंतरचे गुलाबी आहे ते पण मला कट करून शिवून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, हे कट करून मी बांधून ठेवलेलं होतं. तर आता आपण हे शिवून घेणार आहोत. तर बघा, याला मीच अस्तर वापरलेलं आहे. तर बघा, आता आपण हे पहिले पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेणार आहोत. तर बघा, आता हे ब्लाऊज पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर बघा, एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपले हे ब्लाऊज रेडी झालेलं आहे. तर बघा, महत्त्वाचं म्हणजे आपली फिनिशिंग महत्त्वाची असते आणि कस्टमरला पण ब्लाऊज एकदम सुंदर असं बसलं पाहिजे. त्याच्यामुळे आपलं कस्टमर कुठंही जात नाही. तर महत्त्वाची म्हणजे फिनिशिंग. तर बघा, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असते की महत्त्वाची आपली फिनिशिंग आणि कस्टमरला पण ब्लाऊज एकदम चांगलं आलं पाहिजे. तर बघा, साधं सिंपल असं ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे. तर बघा, याची शिलाई मी ₹220 घेणार आहे, कारण अस्तर मीच वापरलेलं आहे. तर बघा, त्याच्यानंतर हे ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर हे माझ्याकडं परकर आलेले होते. तर बघा, मी हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे का परकरची उंची कशी कमी करायची आहे. तर बघा, हे परकर आलेले आहे. तर त्याची उंची मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कशी कमी करायची आहे. आणि त्याच्यामध्ये एक टॉप आहे आणि एक ब्लाऊज पण आहे. तर बघा, त्याच्यावरचं ब्लाऊज जी डिझाईन आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कसं कट करायचं आहे. तर बघा, त्याच्यावरती पाठीमागून आणि समोर पण डिझाईन आहे. त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपल्याला कसं कट करायचं आहे. तर बघा, हा पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि हा पण एक टॉप आहे, याला पण बाही बसवून घ्यायची आहे. तर बघा, हा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्या साड्या पिको फॉल करून घ्यायचा आणि हे परकरचं पण सोबत शेअर केलेलं आहे. तर बघा, हे मापाचं ब्लाऊज आहे. तर बघा, जे पिंक कलरचं ब्लाऊज आहे त्याचीवाली अशीच बाही शिवायची आहे आणि ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघू शकता, हे असं पाठीमागून अशी डिझाईन आहे आणि समोरून पण डिझाईन आहे. म्हणून हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे की हे कसं कट करायचं आहे डिझाईन समोरून आणि पाठीमागून असली तर. तर बघा, त्याच्यानंतर हे व्यवस्थित मी हे करून घेतलेलं आहे, तुमच्यासोबत शेअर पण केलेलं आहे मी परकरची उंची कशी कमी करायची आहे. तर बघा, त्याच्यानंतर हे झाल्याच्यानंतर हे ब्लाऊज शिवून पण झाल्याच्यानंतर असा राडा झालेला आहे. त्याच्यानंतर हे आवरून पण घ्यायचं होतं. तर बघा, याचं मी फिनिशिंगमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की हे परकर एकदम फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे. तो पण व्हिडिओ बघा. हे बघू शकता तुम्ही, एकदम फिनिशिंगमध्ये आपलं परकर उंची कमी करून झालेलं आहे. तर बघा, मी दोन्ही पण करून घेतलेले आहे. हे तुमच्यासोबत पूर्ण शेअर केलेलं आहे याची उंची कशी कमी करायची आहे आणि फिनिशिंगमध्ये. तर बघा, त्याच्यानंतर हे परकर पण झाल्याच्यानंतर हे एक कस्टमर आला होतो. तर बघा, मी त्याच्यावरचं ब्लाऊज पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की ब्लाऊज पीस कसा कट करायचा आणि कसा नाही. तर बघा, ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्याची पण पाठीमागची डिझाईन पण मी शेअर केलेली आहे. कॅनव्हास टाकून कसे शिवलेले आहे ते पण तुम्ही नक्की बघा. तर बघा, हे जे आहे हे मापाचं ब्लाऊज आहे. मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की याची सेम असाच गळा पाहिजे होता. तर बघा, ही साडी आहे, याच्यामधलं मी ब्लाऊज पीस कट करून आणि याच्यामधलं पण ब्लाऊज पीस कट करून शिवून पण घेतलेला आहे. साड्या पण पिको फॉल करून घेतल्या होत्या. तर तुम्हाला मी हा लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की याच्यामधला ब्लाऊज पीस कसे कट करायचे आणि कसा याच्यामधला पिको फॉल पण करून घेतल्या होत्या आणि याच्यामधला ब्लाऊज पीस कसा काढायचा तो पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि याच्यावरची डिझाईन पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर मी पिंक कलरचं ब्लाऊज पण कट करून ते पण मी शिवून घेणार आहे. तर बघा, याच्या पाठीमागे मी कॅनव्हास टाकलेला आहे गळ्याला. तर तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कॅनव्हास आपल्याला कसा टाकायचा आहे. एकदम सोप्या पद्धतीत नवीन शिकणाऱ्यासाठी सुद्धा एकदम उपयोगी पडणारा व्हिडिओ आहे. तर तुम्ही नक्की बघा की याच्यामध्ये कॅनव्हास कसा घालायचा आहे कसा नाही ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, हे पण ब्लाऊज मी कट करून हे पण ब्लाऊज तुमच्यासोबत पूर्ण रेडी करून घेणार आहे. तर कस्टमरला हे ब्लाऊज पाहिजे. तर बघ, मी अशी डिझाईन टाकलेली आहे त्याच्या पाठीमागून आणि याच्यामध्ये कॅनव्हास टाकलेला आहे. तर तो पण मी तुमच्यासोबत कसा टाकलेला आहे कसा नाही ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, तुम्ही माझ्या चॅनल अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा, मी अगदी सोप्या पद्धतीत सांगत असते, तुम्हाला समजून या पद्धतीत मी तुम्हाला सांगत असते की आपल्याला ब्लाऊज कसे कट करायचे आणि कसे नाही आणि गिराईक पण आपल्याला कसं वाढवायचं आहे ब्लाऊजचं. तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. ते पण तुम्ही नक्की बघा. आणि मी याच्यावरती लेहंग्याची कटिंग आणि शिलाई दाखवलेली आहे ती पण तुम्ही नक्की बघा. आणि खूप सुंदर अशा याच्यावरती डिझाईन टाकलेलं आहे, बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन पण टाकलेलं आहे, फोरटेक्स कटिंग पण टाकलेले आहे, ते पण तुम्ही नक्की बघा. तर बघा, आता हे पूर्ण ब्लाऊज आता आपण हे रेडी करून घेणार आहोत. तर चला, आता आपण हे ब्लाऊज शिवायला घेऊया. तर बघा, हे पूर्ण ब्लाऊज माझं रेडी झालेलं आहे. तर बघा, याचीवाली बाही डिझाईन अशी टाकलेली आहे ती पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे कसं शिवलेलं आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.